तुमच्याकडे समजा नगरसेवक बिनविरोध निवडणं, समजा फक्त समजा साडे सांगरा तसं व्हावं नाही धुळामा, समजा सांगरा समजा जर तुमना प्रभागना नगरसेवक बिनविरोध होईना, सांगताना तुम्ही म्हणशाल आमच्या प्रभागचा जो उमेदवार आहेत ते बिनविरोध झालेले आहेत, तुमच्या सांगण्यामध्ये बिनविरोध आहे, शब्द त्यांना बिनविरोध आहे, पण मला सांगा त्यांना विरोधक नाही का? मग सांगताना तुम्ही बिनविरोध सांगतात, मग त्यांना विरोधक नाही का? लकीदार साहेब विरोधक नाही का? असतातच. माणूस कितला का चांगला राहा ना त्यांना किडा पाडणारा राहत असत. काय मत आहे यावर तुमनं काकाश्री? काय मत आहे तुमचं? बरोबर आहे ना मी जे सांगतोय ते? बरोबर आहे ना? तुमले समजी राहणार म्हणून म्हणणं सांगताना आमदार नगरसेवक बिनविरोधी वामना गावना, नगरसेवक बिनविरोधी, पदवी सुद्धा देताना बिनविरोध नगरसेवक, मग त्यांना कोणी विरोधक नाही का? बिनविरोध होईल नगरसेवक न सुद्धा नगरसेवक व्हानंतर 2 दिन मासा राऊंड मारालो की कोपरे कोपरे चावतार, मला तो अजिबात चालत नाही रे, पण भाऊसाहेबमुळे ऐकणं पण ना, म्हणजे त्याचा सुद्धा विरोधक आहे कोणीतरी. बरोबर आहे की नाही? मग नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झाल्याच्या नंतर सगळ्याच लोकांना पचलं असेल का? काही लोकांच्या पोटात दुखत होतं ना. मग नाथबाबांना राग आला पाहिजे, शांती ब्रह्म नाहीत राग आलाच पाहिजे, हे पद खोटं ठरवायचं आपल्याला. एक भाऊने नाथबाबांना अंगावर थुंकणं सुरू कर दिना, नाथबाबांच्या अंगावर थुंकला 108 वेळेस. 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं. महाराज वरती सुद्धा नाही बघितलं, नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं. त्या यवनाला लाज वाटली, येऊन नाथबाबांचे पाय धरले, सांगितलं बाबा किती हो शांती तुमच्या अंगी, किती शांती, किती शांती, किती शांती. आणि हा नाथबाबांचा संदेश आहे लोकांना, जीवन जगायचं असेल ना तर शांतीचा मार्ग. हो सध्या लोकांना सांगायचं काय, कितीही ज्ञान ओतलं तरी सुद्धा पालत्या गड्यावर पाणीच आहे. खर तर आपली ही भूमी म्हणजे राजे छत्रपती शिवरायांची. पण बऱ्याच गोष्टींचं नियमाचं उल्लंघन होतं इथं. एवढं कीर्तनकार सांगतात, घरामध्ये काही काही लोक सांगतात, काही काही शिकाडतात नाही मनीषीन होणारा सत्यानाश. तुम्हाला सांगतो, कालच्या दिवशी मी गेलो डोंगराड्याला. तात्या या मधल्या पोरांना बसून घ्या ना. बसाडल्या त्यासले त्या कुदी राहणार, त्यांना खंत नाही, पण त्या आराया बी मार राहणार. हे राजा बसा रे, उपाधी हो. पहिले सांगी ठेवायला पाहिजे हो कीर्तने असं. तुम्ही सांगेल नाही का असले कीर्तने बा आपल्या एरियामध्ये? त्या ते मला गोंध्या समजी राहा, घरघरात बी राहणार त्या. हो भाऊ कीर्तने रे काका, असले बसाडा बसून काय. थोडंफार मी सहनही करून घेतो, पण मला सांगायला आवडेल की भैया लहान लेकरांना लहानपणापासूनच संस्कार दिले गेले पाहिजेत. कारण लहानपणी दिलेले संस्कार ते आपल्या मनात राहतात, रुजलेले असतात. म्हणून लहानपणी जे नियम आहेत ना ते शिकवायचे लेकरांना. आणि नाही शिकवल्याचा परिणाम बघायचा असेल तर मग आता आपल्याला तो त्यांना मोकळीकता द्या, पण किती द्यायची? प्रमाणाच्या बाहेर दिल्याच्या नंतर त्याचा दुष्परिणाम बाहेर येतो. जसं दुष्परिणाम बाहेर येतो तो कसा? आत्ताची घटना घडली, संस्कार नसल्याचा परिणाम आहे. 3.5 वर्षाच्या पोरीवर 3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतोय. 24 वर्षाचा पोरगा बलात्कार करतोय. महाराज किती मोठी शोकांतिका. घरातलं वातावरण नाही ना. अरे प्रत्येक बाप पोरीला सांगतो बेटा अगं बाहेर फिरते ना सांभाळून. पोरं चांगले नसतात बरं.
पोरं चांगले नसतात हे सांगणाऱ्या मायबापांना मी विनंती करेल, जे पोरीला शिकवतात ना की पोरं चांगले नसतात, हीच गोष्ट पोरांना शिकवा. बेटा, पोरीचं नाव घेणं चांगलं नाही. ज्या रस्त्यानं जाणाऱ्या पोरीला तू छेडतोय ना, त्या रस्त्यानं कदाचित तुझी बहीण सुद्धा जाते, हे शिकवून दिली पाहिजे. 3.5 वर्षाच्या पोरीवर एका नराधमाना बलात्कार केला. खंत वाटते महाराज. शोकांतिका आहे, शोकांतिका. कधी कधी काय प्रशासन होतं, काय शासन होतं महाराज. राजा छत्रपती शिवरायांनी एका व्यक्तीनं फक्त बाईला वाईट नजरेनं बघितल्याच्या नंतर जागीच शिक्षा, जागीच. वेळ नाही खर्च केला, वेळ नाही खर्च केला. 2 हात तोडले आणि ते पण डायरेक्ट मारलंही नाही. 2 हात तोडले आहेत, 2 पाय तोडले आहेत. तरफडत होता तुटलेले हातपाय, तरफडत होता. या संदीप दादा साहेब, तुषार काकाश्री, वा वा, या काकाश्री या. या आमचे तुषार काका पण आलेत, आमचे संदीप दादा साहेब, त्यांचं पूर्ण मित्र परिवार. 3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला महाराज. शोकांतिका आहे. त्या पोरीवर त्या नराधमानं एक वेळेस बलात्कार केला, अत्याचार झालेला, तेवढ्यावर थांबलेला नाही. या 3.5 वर्षाच्या पोरीच्या तोंडावर दगड टाकून तिला ठेचलं महाराज. काय राक्षस वृत्तीचा मुलगा असेल तू, काय राक्षस वृत्तीचा नराधम असेल. कदाचित त्याला त्याच दिवशी जर का समाजाच्या ताब्यात दिला असता, समाजानं त्याला सबक शिकवला असता. पण कुठतरी लहान तोंडी मोठा घास होत असेल, मी सगळ्यांची जाहीर माफी मागतो. पण प्रशासनाला माझा प्रश्न, 3.5 वर्षाच्या पोरीवर अन्याय झालेला, अत्याचार झालेला आहे. अरे त्या पोरीच्या मायबापांना, तिच्या काका बाबांना उपोषणाला बसावं लागतंय. ज्यांचा काळजाचा तुकडा गेलाय ते उपोषण करताय, आणि ज्या नराधमाना बलात्कार केला त्या नराधमाला शासन जेऊ घालतय. किती मोठी शोकांतिका. त्याचं रक्षण केलं जात आणि हे न्यायची भीक मागायला बसलेत महाराज. याच्यापेक्षा अजून काय शोकांतिका पाहिजे. कुठं चुकतंय हो आपलं, चुकतंय कुठं आपलं. कुठंतरी मायबापांना विनंती असेल, पोरींना संस्कार देतात तेवढे संस्कार मुलांना सुद्धा दिले पाहिजे. प्रत्येक पोराला संस्काराची गरज आहे. एखादा मित्र जर एखाद्या पोरीचं नाव घेत असेल, दुसरा मदत करतो, त्याला हेल्प करतो, पण मी त्याला विचारतो, दादा ज्या मित्राला तू नालायकपणामध्ये मदत करतो, कदाचित तो तुझ्या घरात सुद्धा किडे पाडेल. कारण तू सपोर्ट करतोय. भगवंत फिरून आल्याशिवाय राहत नाही. कारण कर्म माणसाला चुकत नाही. हा, तुम्ही जे पेरणार आहेत ना तेच उगवणारा. तुम्ही जे पेरणार आहेत तेच उगवणार आहे. 24 वर्षाचा मुलगा आहे, त्याला बालिक पण म्हणता येणार नाही ना, लहान आहे असं म्हणता येणार नाही. 24 वर्षाचा मुलगा. हा, अहो अगोदर असे लोक होते महाराज, दुसरी जातनी बाईले जरी बहीण म्हणा ना, तरी मरानंतर शेवटनी बोयावणी तू बाहुले जाय. जातनी बी नाहीये, नातामा फक्त मानेल बहीण आहे, तरी मरान टाइमले शेवटनी बोयावणी तो मानेल बाहुले जाय. आते आते कितले परिणाम वाईट वेगळ्यात माहिती का. रक्तानी नाही, जातनी नाही, दुसऱ्या जातनी बाईले जरी बहीण मानना तरी सुद्धा तिने शेवटली बोयावणी तो बाहुले जाय. आणि आते चुलत काकान पोरणी संगे चुलत भावनं, चुलत भावनं लपड, सगळी चुलत बहिणी संगे भावनं लपड. लाज वाटते हो. अरे आपला धर्म आहे, राजे छत्रपती शिवरायांची शिकवण आहे. कल्याणच्या सुभेदाराची सोन मावळ्याने उचलून आणल्याच्या नंतर सांगितलं, अरे परश्री आपल्यासाठी आपली माय, आपली बहीण, जरी आपली दुश्मनाकडची असेल पण ती परक्याची असली ना तरी सुद्धा आपली माय बहीण आहे. महाराज परक्याच्या बाईला
आहेर करून पाठवले. ही आपले राजे छत्रपती शिवरायांची शिकवण आहे. ही शिकवण आहे तुकोबरायांची शिकवण आहे संतांची. जाई व तू माते न करीचा याच आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. तुकोबरायांची ती शिकवण आहे. परस्त्री आमच्यासाठी माय, आमची बहीण आहे. हे विचार तुम्ही रुजवले पाहिजे. हो, आणि कदाचित काही काही लोकेशले असं वाटस मी दुसऱ्यांघरमा किडा पाड राहिनो. येडा देवका डोळ्यालाही बसेल का तू तथा किडा पाड. तू ना घर दुसरा बाजार करीन निघ जाय. तुला समजाव बी नाही. मन जरा खरं बोलणारच लोकेशले पचत नाही. आणि खरं बोलाल गवना बहिणीस वन खरं बोलाल गवना सगळी माय बी सांगस तू मन पोटना नाही शा. असं खरं लोके पचाडतात नाही. आपल्या असं वाटस मी बोलता झेंडा लाई राहिनो. हो, लक्षात ठेवायचं. करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया. करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया और नियत तेरी अच्छी तो घर में मथुरा कासिया. लोकांना आजही काही काही लोकांना जगता येत नाही. काही काही लोकेशले असं वाटस आमना धकीर आहे ना बुवा, आम्ही दकाट राहिनो भाऊ. काय का बट रे भाऊ, ज्या किडासले मासा खास ना पाणी मा एक दिन असायस ना पट धरण आटायचास नदी आटायचास आणि त्याच मासासले किडा खातस पायी प्रत्येक नियस. हा, असा विचार नाही करा ना मन धकीर आहे ना. भगवान नाही चक्र गोलशे बट असा नंबर लागेन. आणि कुठं तरी चुकतंय ना आपलं खानपिन मा चुकाय राय ना. थोडं माफी मागच बर का बहिणीस वन. तुमले असं वाटेन का रविकिरण महाराज इथलं उघडं उघडं का बोल राय ना त्यांना बोलाना मागणं कारण असं आहे फक्त 3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतो. जर 18-20 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होत असेल, जर तिची चूक नसेल तरी लोक अंदाज लावतात तिचंही काहीतरी चुकलं असेल. लोक अंदाज लावतात तिचं काहीतरी चुकलं असेल. अरे या 3.5 वर्षाच्या पोरीला काय जीवन कळत असेल तिच्यावर बलात्कार करतोय नराधम. म्हणून हे सगळं बोलावं लागतंय. आता सध्या खानपेन ठीक नाही ना म्हणून विचारही शुद्ध राहिले नाही लोकांचे. हा, खाणं चांगलं राहिलं नाही म्हणशीन विचार चांगला येतच नाही मनमा. उदाहरण म्हणशीन सांगस दुड बी काय मोठी सिटी नाही शिव प्रमाण शिरेत. अरे बराच लोक गाव नाही येल होतील. अरे बराच जणे शेतकरी होतील. मना प्रश्न आहे तुमले, आपला गाव ना लोके कोंबडी पाळतस. कोंबडी पाळतस ना ताई तुमच्याकडे? कोंबड्या बिंबड्या देखील आहेत ना? नाही पाळतस देखील ते होतील ना. किंवा बकऱ्या. हा, मग कोंबड्या पाळतस तुम्ही. कोंबडीच ना खाली अंडा ठेवतस उत्पन्नांसाठी. अंडा तुम्ही 15, 20, 25 अंडा ठेवतस ना. त्यांना माई कोंबडी 10-15 फोडस. त्याच ना माई 7-8 मोठ लावतस. मोठ लावा नंतर पाय पडीन माफी माग राहिनो. मला फक्त तुमले पटाड दे नाही म्हणशीन सांग राहिनो. आई हाई गोष्ट सांगानी नाही राहत पण सांगी दी राहिनो. कोंबडीने अंडा फोडेलेतस त्या मोठ लावा नंतर मला असं सांगा 30 कोंबडीना सांगे चरणारा, 3 संगे फिरणारा. एक दिवस असा येस तो कोंबडा नको याल त्या क्षणले तो असा विचार करस का? हाई कोंबडी आणि मी एकच मायना फोडेल अंडा शेतस. आई म्हणे बहीण लागस भो असं कोंबडा विचार करस का? समजा बकरीने 2 बच्चा जन्माल घालात. एक बोकड्या आणि एक आवट. आपल्याकडे आवटच म्हणतस ना? हा, पाठ म्हणतस का? हा, पाठ. समजा एकच बकरीना 2 पिलं शेतस. तो बकरा विचार करस का आई पाठडी मन बहीण लागस बा असं? नाही ना. आणि ते जर तुम्ही खाशात ते विचार कसा राहतील? तुम्ही घरमा विचार करजा. विठ्ठल 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 विठ्ठल. शांती ब्रह्मनाथ बाबा यवना अंगावर थुंकल्याच्या नंतर वरती बघत नाही. पुन्हा गावात मीटिंग भरवली. लोकांना सांगितलं गेलं नाथबाबांचं हे पद खोटं ठरलं पाहिजे. जो नाथबाबांना राग आणून दाखवेल त्याला पाहिजे ते बक्षीस देण्यात येईल. योग्य ते बक्षीस देण्यात येईल. नाथबाबांना फक्त राग आला पाहिजे. एकानं विडा उचलला. विडा उचलून नाथबाबांच्या घरी गेला. आता नाथबाबांना रागच आणून दाखवायचा म्हणल्यावर नाथबाबांच्या घरात चप्पल सकट शिरला. पायमा चप्पल समज घरमा चालला गया. नाथबाबा म्हणे आपले काय घेणं देणं आहे? घरात नाही महाराज देवाऱ्यापर्यंत चप्पल घालून गेला माणूस तरी नाथबाबा राग करत नाही. उलट त्या बाऊले बस आले आसन दिदीनं बस म्हणे. कारण ते शांती ब्रह्म होते त्यांना रागच येत नव्हता. बसायला आसन दिलं. आसन दिल्याच्या नंतर पत्नीला सांगितलं म्हणले गिरजी ऐक ना मोठ्याचं लेकरू आलंय
आणि आपल्या धर्मामध्ये असा नियम आहे, आपले धर्मग्रंथ आपल्याला शिकवतात अतिथी देवो भव. आपल्या धर्मामध्ये काय शिकवणे? अतिथी देवो भव. आपल्याकडे येईल पाहुणा, आपल्यासाठी भगवान रास काहीतरी स्वयंपाक लाव म्हणे. आणि आपला धर्म ना प्रत्येक ग्रंथ माय ना, प्रत्येक ग्रंथ मायशी काढेले. आपल्याकडे येणारा पाहुणा तो आपल्यासाठी भगवान रास. खरं आहे ना बहिणी सोन? बरोबर आहे ना? हो, आपल्याकडे येणारा पाहुणा आपल्यासाठी भगवान रास. हा, भगवान रास येणारा पाहुणा. फक्त त्या पाहुणाने प्रमाण ठेवायला पाहिजे. कारण जुना लोकेशने एक म्हण होती, पहिला दिन ना पाहुणा, दुसरा दिन ना पै, तिसरा दिनले कधी मुक्काम करीतली ना तुने लाज कधी गई. पाहुणा पै. आता धुळ आहे, धुळामा जर नातेवाईक असं कोणतरी खेडावर शेतच त्यासले येवा जावाले त्रास होईल ना. यंदाजे भैया या ना, येवा जावाला जर त्रास होत मग धुळामा राहणं पडत होते, त्यासले आपला विरोध नाही. बरोबर आहे, इथला दूर ते रोज येण जाण करापेक्षा आठ तांबेल चांगलं शिवा, आहे की नाही? पण काही कारण नसताना बाकी ना कुशाल बॅग भरले तर त्या विचारतात का कतावतात काय नाही हो, वावर ना कामे आवराय घ्यात, काही कामधंदा होता नाही. मग वाटणं 8 दिन तरी रायू भाऊ 8 दिन अतिथी देव भाऊ. पण 1 किंवा 2 दिवसाचा मुक्काम, बाकी ना नेता येलच ना माहितीतला बी दिन राहतच. असाच एक पाहुणा एक गावले घ्या. आता पाहुणा येले म्हणजे अतिथी देव भाऊ. त्या भाऊले मस्त पाहुणशार. पहिला दिनले बासुंदी पापड्या, दुसरा दिनले डाळ भात मटण उसळ, 3 दिन 4 दिन 5वा दिन उगे घ्या भाऊ काय घर माहिती गे नाही. बाई नवराला सांगायला लागे याने काही चुरणा माय घर समाव याला काढा म्हणे. माणूस म्हणे मी सांगू शकत नाही त्याला जाय असं. मग काळजी करू नको, मी काहीतरी आयडिया करस. तू फक्त एक काम कर म्हणे. काय? तू फक्त किचन रूम मा गादी ठी दे आणि भांडा उपटजो म्हणे. ती बहिणी बी गादीनी गडीन गडी ठी देणे. किचन रूम मा भांडा उपटायला लागे. अहो भाऊ पाहुणांजोडे बसेल होता. पाहुण इथलं टिपरा हात मा लिहिली ना घ्या किचन रूम मा. एक कोपराला गादी पडेल होती, गादीले दडादड हाने. आणि आई बहीण तथा ना कोपराला राय मारे. ओ माय मी मर जासू ना, ओ माय मी मर जासू ना. भाऊ गादील मारे ती बहीण ती आराय मारे. पाहुणा दे गेली ना सारा कार आपला मुळे दांगडो घुस ना पाहुणा पै घ्या. माणूस सुना बाहेर देखाले. पाहुणा ना पत्ताने बाईल म्हणे ए बाहेर ये म्हणे. काय? अरे पाहुणा पै घ्या. दोन्ही नवरा बायको खुश. माणूस म्हणे देख कसं खोटं खोटं मार, पाहुणा पै घ्या. बाई म्हणे हा ना माय मी बी कसं खोटं खोटं रडणू, पाहुणा पै घ्या. पाहुणा दाबावर ते सांगे मी बी कसं खोटं खोटं जायला ना नाटक कर म्हणे. इथला नेता तेल काय काम ना. रातना मुक्काम रातना रातना रातना. अतिथी देव भाव. गिरजाईला सांगितलं गिरजे मोठ्याचं लेकरू आले काहीतरी स्वयंपाक लाव म्हणले. गिरजाईनं स्वयंपाक लावला. स्वयंपाक झाला. पतिदेवांना सांगितलं नाथबाबांना म्हणले बसवा पाहुण्याला जेवायला. त्या माणसाला जेवायला बसवलं. जेवायला बसवल्याच्या नंतर ताट आलं समोर. त्या माणसाची टूप पेटली. आपण आटे जेवणले नाही येलेत. नाथबाबाला राग यायला पाहिजे, हाय काहीतरी करणं पडेल. आटे जेवणले बशी गोत म्हणे आपण. मग नाथबाबांना राग आला पाहिजे असं काहीतरी करावं लागेल. मग नाथबाबांची पत्नी जीव वाढत होती का? हाव भाऊ जेवता जेवता उठणार नाथबाबां बायकोन पाठवर जाई बटणार. आता मला सांगा आपल्या घरी कोणी अतिथी आलेला आहे आणि तो जेवायला बसलाय आणि आपली बायको जेवण वाढ राहिली. जेव वाढत असताना भाऊ जेवता जेवता उठना आणि बायकोन पाठवर बसना. कसं काय वातावरण राहील? बटाच नवी जायलेत ना तुम्ही. असा ब्रह्मचारी साधू सारखा दिकिरा ना तुमले लगीनच समजत नाही बा. हो म्हणा बाप मी का साधूच ना मटवर इगू झाला आज. लगीन लगीन बाबा लगीन. आपल्याकडे कोणी अतिथी आलेला आहे तो जेवायला बसलेला ना आपली बायको जेव वाढते आणि जेवता जेवता तो आपल्या बायकोन पाठवर बसणार. कसं वातावरण राहील बाबा? आपण एक बुकामा मुका कट असू. नाथबाबांनी सांगितलं गिरजे मोठ्याचं लेकरू त्या पाठीवर बसलंय पडू देऊ नकोस बरं. पडलं तर पोरग्याला लागन. नाथबाबा जेवढे शांत का तेवढी पत्नी सुद्धा शांत होती. बाईनं सांगितलं धनी स्वामी काळजी करू नका हो. हा धनी काळजी करू नका हो.
पोराला पडू देत नाही, कारण मी पण माय लेकरं कसे सांभाळायचे हे मला चांगलं कळतंय, मला चांगलं जमतंय, मी पोराला पडू देत नाही. नाथबाबा जेवढे शांत ना माया हो, तेवढी पत्नी सुद्धा शांत होती, म्हणून नाथबाबांना शांती ब्रह्म म्हणतात. कारण माणूस पुढे जास ना, यांमागे बायकोशिवाय शहाणपण, बायकोशिवाय शहाणपण बसेल महाराज मंडळी, काका बाबा दादा, बाईशिवाय माणूस न शहाणपण, बरोबर आहे ना. बाकीना सांगतो तीन बापरे आवती दुडा माका उलट करी जाई भाऊ. मी खरं बोलायला अजिबात घाबरत नाही काकाश्री, हा तुषार काका, खरं बोलायला अजिबात घाबरणे नाही. बाईशिवाय माणूस न शहाणपण नाही. जर समजा विकी दादा साहेब जर रविकिरण महाराजांना सांगितलं 10 लोकांच्या जेवणाला तयारी ठेवतो, यांसाठी घरमा बाई चांगली म्हणशील विकी दादा असं दकी राय ना, बरोबर आहे ना. उगच कोण बी दखत नाही. माणूसनी इज्जत वाढावं बी या बहिणीस ना आत्मा आहे, गटाडानं बी या बहिणीस नाच आत्मा आहे. म्हणशील मानचेसनी नेमन रावानं, हा नेमन रावानं, किडा पाडा नाही. हा त्यासनी भले 3 ग्राम न मागाना ते 4 ग्राम न बनाय देवाना, पण नेमन रावानं इज्जत वाढवणे व्हायची. बाईशिवाय शहाणपण नाही. कारण माणसाची इज्जत बाई वाढवते. काय मत आहे तुमचं? काय मत आहे? तो मी कार्यकर्ता जिथला मागे जाय बटेलेत मला दिकी राहणार नाही. हा ती बैठकच चुकाड दिने तुम्ही माले, तुम्ही पुढे पाहिजे होतात तो गागर पाड तुम्ही चांगला. हा वांदा नाही. समजा माणसाची इज्जत वाढते कशामुळे ऐका. तुमचे वर्ग मित्र तुम्हाला भेटले, बाहेर गावी ड्युटीला होते, अचानक सण तेव्हार काहीतरी आला ना, आल्याच्या नंतर सगळे मित्र भेटले. मित्र भेटल्याच्या नंतर तुम्ही मित्रांच्या समोरच बायकोला फोन करायचा, आहे माझे वर्ग मित्र आलेले आहेत, क्लासमेट आहेत सर्व, मी त्यांना घरी आणतोय. एवढा शब्द ऐकल्याच्या नंतर बाईनं मित्र येतात तोपर्यंत पाण्याचा ट्रे आणायचा, पाणी द्यायचं, लगेच चहा आणून द्यायची आणि त्या मित्रांच्या समोरच नवऱ्याला बोलवायचं, आहे तुमचे मित्र आलेत, कधी येणार आहेत ते आपल्या घरी, नाश्ता बनवू का, काही पोहे बे बनवू का. त्या 10 मित्र 100 ठिकाणी चर्चा करतस, काय भाऊसाहेबने बायको होती भो, त्याने नुसता फोनच करा तिथला मग पाणी चहा लगे नाश्ता बी विचारा. ती बिचारी माऊली काय बाई समजदार होई भो. ती बाईनी थोडीशी मेहनत, पण आपलं 100 ठिकाणी नाव निघस, बरोबर आहे ना, 100 ठिकाणी नाव निघस. पण तीच जागावर समजा ते रविकिरण महाराजल्या ते गाडीना प्रॉब्लेम म्हणून मुक्कामी राहीस घ्या आणि काय मग निघ नाही बुवा, निघाण टाइमला एखादा भाऊनी ध्यान पडी गे दोंडाचे घर रविकिरण महाराज मुक्कामले थांबेल होता, मन समोरच बाईल फोन करो, हे दोंडाचे कर बाबा राही जाय असेत घरले युकाचे आले तथा ती बहीण फोन मा सांग कोणता करत आलेला राय ना तू आखो समजी जाओ यान घर मा अख्खा कुंदा मातेले रे भाऊ, पुरा कुंदा समजी जास माणूसले आहे की नाही. हो नाव वाढाव नाही, मोठं करणं का घटान नाही, बाईना आत्मा आहे बरं का. म्हणे शीन बऱ्याच गोष्टी बाईना ऐकण्या पडतील. तुमल्या असं नका वाटू त्या बाईशनी बाजू तरी चालना महाराज. ओ देवनी सुद्धा बायकोनं ऐकेल शे. हा आणि जवळजवळ आडे बडे बाय बसेल बाया हुशार आहेत बिचाऱ्या, ते बी तुम्हाला चांगलानच सांगतील, त्या बी तुम्हाला चांगलानच सांगतील, त्या असं थोडी सांगतील. नाही सांगा ना तुम्ही बैले साडी लेवा ना शेमन घर माहेर पडेल तो नेसाठी दिसू असे नाहीत ना बहिणी तुम्ही. बड्या बाया चांगल्या दिखी राहणार, असं असं किडा पाडावत नाही त्या बिचाऱ्या, नाही हुशार आहेत बिचाऱ्या का बहिणी, खरं आहे का नाही. दुडाने बाया नाही त्याच्या, मी जे सांगणार ना बट तताने बाईच ना सांगायचं, जडे तुमनं कोण राहत नाही ततानं आट्यानं सांगेन कोण बरेल घर मग दाती घालली भू. हा त्या इथल्या बहिणी आहेत एक एक बुक्का मामुक्का गट टाकते मग. बाईने ठरवलं इज्जत वाढते, बाईने ठरवलं इज्जत घटते सुद्धा. अजून उदाहरण सांगेल. एक बाईचा नवऱ्याचा जरा शाब्दिक वाद चालू होता. बाई म्हणे मनामुळे तुम्ही इज्जत आहे, तो म्हणे मला छानपणा शिका नको, अक्का धुडा नको मला देखतात राम राम करतोस म्हणे. अहो म्हणे अक्का धुडा का तुमले राम राम करे ना, पण मनाशिवाय तुम्ही इज्जत नाही. अहो म्हणे मला छानपणा शिका नको, बडा मोठा लालो की मला वैयक्तच. अहो आवरायच नाही. बाई म्हणे लिहू का परीक्षा, चालीन ले म्हणे परीक्षा. नेमका आमदारकीने निवड चालू होती ना, भाऊ गावमा भाषण दे राहता. ज्यांना कोणाला घर नसेल त्यांना घरकुल मंजूर करून देईल, ज्यांना विहिरी नसतील त्यांना विहिरी मंजूर करून देईल.
आपला एरिया ना पूर्ण रस्ता सिमेंट कॉन्क्रीट ना बनाई दिसू, फक्त आमना आमदारले निवाड द्या. पुरा वजन मा भाषण दी राहता. अहो बा वजन मा भाषण दी राहता. घर मा 7-8 वरीस न पोरग होतं. त्या पोऱ्याला त्या बाईनी दाड म्हणे, वय रे पिंट्या, तुन बापले सांग मन मायने तुमले पुरण वाटाल बोलाव. अहो पुरा वजन मा भाषण दी राहता. ते 7-8 वरीस न पोरग म्हणे, पप्पा म्हणे काय रे भाऊ, म्हणे तुमले मन माइन घर पुरण वाटाल बोलाव म्हणे. याले ही वाया मग आमचा आले. इथला लोक भाषण ऐकी राहणार नाही. बायको पुरण वाटाल बोलाय राहिने. याले ही वाया मा थंडा का आमचा आले. काही सुधरे नाही याले. त्याने बीपी लो वय या भाऊनी. गाय गाय स्टेजवर ते उतरना घर मागुशी राहता. ज्या लोक सब ऐकाले त्याच दांगडो दकाल पुढे. आणि लोकांना धंदा येशील काय ना अंशकाना. बाकी ना तिथला आडावर राहतच ना. जर घरमा वाद व्हायला राहणार ना, एखादा वर जायचा असणार, ए जाऊ नको रे आता वर रे जिरू देर त्याच नाही. हा यास ना आम तुम ना बहिणी सोन बाजून घरमा जर दांगडोस ना, या वट्टावर चप्पल उलट मार देते. आखो होते देव बा आखो होते. ज्या सब ऐकायले त्यात दांगडो दाखल पुढे. अवघर माग्या बाईल म्हणे तुला अक्कल नावनी वस्तू शे का. अरे दिमाग ना वापर करणं. एवढा लोक बसेलेत मनसा बामा, मी लोक काय समजा डारून तू कुशाल मला पुरण वाटाल बोलाव म्हणे. बाई म्हणे मी सांगतो ना मीटर होती इज्जत वाढवसून मीटर होती इज्जत घटाडसू बी. अरे ही काय गई ते राखीले, पण तुमले मान्य ना मनाशिवाय इज्जत नाही म्हणे. हो बट मान्य शे. हो बाई हुशार होती. बाहेरून लोक उभा होता. त्याच्या म्हणे तुमले काय वाटलं ना, मी मन नवराल पुरण वाटाल बोलावं का. मी इथली येडी आहे का. मग मना नवरान सभाले इथला लोक पटेल शेतस म्हणी पुरण वाटी येले. मन नवराला सांग पटासनं गोट तोंड कर द्या, पुरण वाटी द्या तुम ना हाते काय. राखली ना. हो बाईने ठरावं इज्जत राखच बी आणि बाईने ठरावं ते इकच बी म्हणेशीन. बऱ्याच गोष्टी ऐकण्या पडते. हा त्यामुळे आम्ही लग्न करत नाही भाऊ. शिलगाव तर मग मोकलाच ना तेच मन माय ना महाराज ना लगीन काय नव्हेले आजी. अरे मना घर मा येरारले ठोकावतो रे काका. या चित्र बी मनाशी येत नाही. हरी हरी विठ्ठल 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 पत्नीनं सांगितलं धनी काळजी करू नका. लेकरं वागवायची सवय आहे म्हणले मला नाथबाबांची पत्नी. एवढे शांत दोघं नवरा बायको एवढे शांत होते का. एवढे शांत होते म्हणून नाथबाबांना शांती ब्रह्मपद. आणि ते शांती ब्रह्म नाथबाबा तुम्हा आपल्याला संदेश देत आहे. भैया जर भगवंताची प्राप्ती करायची असेल ना, भगवंताची प्राप्ती करायची असेल तर अगोदर संतांच्या पायी लोटांगण घालावं लागेल. जोपर्यंत जीवनामध्ये संत येत नाही तोपर्यंत भगवंताचं तुमचं नातं जुळत नाही. काही लोकांना गैरसमज असतो. मी रोज देवपूजा करत देवनं म्हणून बोलतो जोडेना नातं. यार तुम्ही फक्त देवले नैवेद्य दी येतच, पण ज्याने साक्षात हाते काही खा वाढेले त्याले सुद्धा गुरु करणं पडेल. विठ्ठल 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 सर्व संत माझी आड बसले होते. सर्व संत बसले आणि गोरोबा काकांना वाटलं की थोडी परीक्षा घ्यायची सगळ्यांची. गोरोबा काकांनी हातमा एवढं टिपरली ना, कारण ते कुंभार होते. प्रत्येकाच्या डोक्यावर मारत होते. सगळे बसून राहिले. नामदेवरायांच्या जवळ गेल्याच्या नंतर नामदेवराय उठून उभे राहिले. म्हणे नामदेवरायाने पड काढली. गोरोबा काकांनी आवाज दिला म्हणे नामा तू कच्चा. नामदेवराय देवाच्या मंदिरात गेले. भगवंताला सांगितलं म्हणले देवा सर्व असले पक्क सांग म्हणे. गोरोबा काकाशने सर्व असले पक्क सांग, मला एकलाल कच्च सांग. पण यासनापेक्षा मी तर तुला हाते काही जेवाडच ना म्हणा, हाते काही जेवण करस ना तू, मग मी कच्चा कस काय. देवनी सांग जोपर्यंत गुरु करत नाही तोपर्यंत तू नन आता फक्त मंदिर पुरतं मर्यादित राही. दुसरा अवतार मा दुसरा रूप मा तुम्हाला ओळखूच शकत नाही. दुसऱ्या रूपात जर ओळखायचं असेल ना तर तुला गुरु करावा लागेल. जोपर्यंत जीवनात गुरु होऊ नये तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही. आणि मग जर का भगवंताशी नातं जोडायचं असेल तर अगोदर संतांच्या पायी लोटांगण घालावं लागेल. पण संतांच्या पायी लोटांगण घालण्यासाठी तसे संत ही भेटणं गरजेचं आहे. तसे संत भेटणं गरजेचं आहे. कारण आता सध्या
हे ऐसे कैसे झाले भोंदू, ऐसे कैसे झाले भोंदू, ऐसे कैसे झाले भोंदू, ऐसे कैसे झाले भोंदू, हो ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगाला बोनी या राख, डोळे झाकोनी करती पाप, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणते साधू, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणते साधू, कर्म करुणी म्हणते साधू, अंगालावनी या राग, अंगालावनी या राग. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू. पाप करतात आणि स्वतःला साधू म्हणून घेतात. ते साधू आहेत का? त्यांना साधू म्हणता येणार नाही. साधूची व्याख्या एवढी गोड आहे. चित्रेची देखुनी कामी ना काम उपजे जयाची या मना, तो संन्यासी नव्हे जाना ऐक बापा नरोत्तमा. साधू आणि संन्यासी त्याला म्हणावं ज्याला चित्रातली बाई बघून सुद्धा वासना निर्माण नाही झाली पाहिजे, तो खरा साधू आहे. विठ्ठल 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 साधू गुरु गुरु संत. जीवनात संत आल्याशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. म्हणणारे नाथ बाबा, जोपर्यंत जीवनात संत येत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही. आणि जर खरे संत आलेच, खरे भेटतच नाही, पण भेटल्याच्या नंतर आपल्याकडनं ओळखू पण आलं पाहिजे हे खरे संत आहेत का. जोपर्यंत आपली नजर साफसुथरी होत नाही तोपर्यंत आपण चांगलं बघू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, उदाहरण, नजर जर चांगली असेल ना संदीप दादा साहेब, दृष्टी अगर चांगली असेल ना तर किचड मध्ये कमळ पाहू शकतो माणूस. पण नजरेत जर दोष असला ना तर चंद्रात पण दाग दिसतो. बघायचं तुम्हाला काय बघायचं ते. आपल्या दृष्टीचा खेळ आहे. हो, संत आल्याच्या नंतर आपल्याकडनं ओळखू आले पाहिजे. कारण आता खरे सापडतच नाही. आणि खरा जोडे निघ्या तरी आपला विश्वास बसत नाही. खरे भेटत नाही आणि खरे आलेच तर आपल्याकडनं ओळखू येत नाही. काय झालं? विठ्ठल 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 कारण खरे संत भेटणं एवढं सोपं नाहीये. तिथंही आमचे संत सांगतात, हे बहु अवघडाई संत बेटी, बहु अवघडाई संत बेटी, बहु अवघड आई संत बेटी, बहु अवघड आई संत बेटी, बहु अवघड आहे संत बेटी, हो बहु अवघड आहे संत बेटी, बहु अवघड आहे संत बेटी, बहु अवघड आहे संत बेटी. ओ परी जग जेठी कृपा केली, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली. ऐसे वर्म मज दावी नारायण, 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 ऐसे वर्म मज दावी नारायण. खरे संत
जीवनात आले तर भगवंताची प्राप्ती, पण खरे संत आपल्याकडनं ओळखू आले पाहिजे. मग आता मला सांगायला आवडेल, विनोदात सांगेल पर ते तुम्हाला पटवून सांगेल, अभंगाच्या बाहेर काहीच सांगणार नाही. बाप रे बाप, पाणी काय अहो काय उन्हाळा होता का पाणी वाटप चालू कर दे ना. मी इथला बुकी राहणो, अजून मी पाणी पिणू नये त्यासले पाणी पाहत राहणार. तुम्ही बी काय खरा ना नाही दाखवतात गो मला त्यासनी पाणी करता बी दांगडो घाल देना ना, बाटल्या हीच काय राहणार त्या येडा पण असे. विठल विठल विठ्ठल 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 विठ्ठल. हे दादा पाणी शांत वर वाढवू बोलता कट काय बा, आज ते पुरा फसेले मी. यान पहिले कीर्तने व्हायलेत का आता नाही का? बर रे रे भू मना काही वावर तयार करली राहणार तुम्ही. मग ते मालपुरी ना आवर आवर विठ्ठल 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 लोकां ए भाऊ अरे बोलू नका राजा हो. ए बहिणी सोन बोलू नका, कीर्तने नाही. आता तुम्ही बोलणं बंद करशाल तर मी बोलेल. मला पहिले सुधरू नाही दिरा ना तुम्ही. काय बाप कीर्तन मग सुद्धा दांगडो चालू आहे. आटे जर शांतताने लागू देतीस बहिणी सोन घर काय करतीस होते तुम्ही. साधा कटका आहे का? माठ टाकतीन त्या कटकामा बिगर बोलानं माठ टाकतीन माले ते मालपुरी शांतता लागत भाऊ. आत बोलू नका बहिणी सोन. तुम्हाला भाऊ काहीतरी चांगलं सांगरा ना, तुम्हाला पोऱ्या काहीतरी सांगरा ना ध्यानलाय आहे का? काही नाही मना बी घ्या ते थोडासा माल राहिले तेवढा कपाडी निघसू मी बी. हा आहे 2-4 किलो आहे तिथलं पण खपाडच आणि निघण्याचे माले. काय टेन्शन नका लिया. 10:30 ते वही घ्यात 20 मिनिटं राहायचे जाते वही घ्यात ना भाऊ. मग गडीना पुरा पक्का आहेत ना आम्ही. साधारण कीर्तनकार लोकांकडनं ओळखू येत नाही तर खरा संत कधी ओळखणार आहेत. संत आल्याच्या नंतर आपल्याकडनं संत ओळखू आले पाहिजे, पण खरे संत ओळखता येत नाही. संत जाऊ द्या हो, संत जाऊ द्या, पण लोकांकडनं साधा कीर्तनकार सुद्धा ओळखू येत नाही तर संत कधी ओळखणार आहे. कीर्तनकार लोकेच काय वय कळत नाही, करा संतन करा साधू कव वैकतीन लोके. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला जातो, तो कार्यक्रमाला जाताना एक दादा मला स्टँडला भेटले. मी तेव्हा बसने प्रवास करायचो. एक दादा मला स्टँडला भेटले. ते दादाने मला विचारलं, म्हणतं रविकिरण महाराज म्हणतं काय म्हणे तुमले युट्यूबला ऐकत राहस म्हणे. मी बोलतो बारी बोलतोस तुम्ही म्हणतं मग मन बापनी पुण्यतिथी करणे म्हणे कीर्तन तुम ठेवू नये म्हणतं. चालेल भाऊ. स्टँडले तारीख दिली, मी तारीख लिहिली नाही. 4 दिनवर कीर्तन राहिना. मला फोन होणार महाराज का हो रवी बाबा म्हणतं काय तारीख द्या माय ना म्हणतं. हा म्हणे महाराज मन बापनी पहिले पुण्यतिथी मी कीर्तन पहिलं नियोजन करायनो मन घर पहिलंच कीर्तन आहे म्हणता. हो ना भाऊ येणं पडीन म्हणतं इसू. महाराज जेवशात मनगर म्हणता. हा भाऊ काय खाशात करा म्हणता. काय बी भाजी पोळी साधं साधं आणि आपलं साधं साधं रास. जास्त बद वस्तू काठी देणार का मला सुधरत नाही. काय काय खाऊन काय काय राहू दे असं 1-2 राह ना का मग ते बरं रास. उजी पसारा मग खरं सुधरत नाही माले. तो म्हणे महाराज काय काय खाशात म्हणे. म्हणतो कर भाऊ काय बी भाजी पोळी. हा तब्येत कितली करा आहे ना एक पोई मग बट आवरायचा असं म्हणा. विकीबाई त्याने देखा ना त्यासले असं वाटणं आपण नैवेद्य ठिराणा जाण देवले. अर्धी पोळी इथला भात 1 वांग 2 वांगा संपी घे आपलं. तिथला माझ इथलं ती कसा दाबीन खात ते मग ते मला उचलेन लई ना पडी आटे. तुम्हाला घरेच ना बितडा सुद्धा फोड ना पट्टीन मला काढाले. इथला एक पोईवर इथलं शे. कार्यक्रमाला जाताना त्या भाऊनी मला सांगितलं महाराज तारीख तुम्हाला म्हणतं जमलं. आता तो गेल्याच्या नंतर 3-4 दिवसावर कार्यक्रमाला फोन केला. म्हणले रविकिरण बाबा म्हणलं काय माझ्याकडे जेवण करावं लागेल. म्हणलं जेवतो ना राजा. म्हणे काय खासान. म्हणलं काहीतरी साधा भाजी पोळी तो या पद्धतीनं करबो. म्हणलं नाही म्हणे महाराज तरी बी नेमन सांगा काय खाशात. अरे म्हणतं काहीतरी भाजी पोळी करबो, डाळ भात बनव, मटणी उसळ बनव. नाही म्हणे महाराज काहीतरी चांगलं सांगा. म्हणतं बासुंदी पापडी कर टाकबो. नाही महाराज काहीतरी चांगलं सांगा हो.
आणि एक दोन बाजी वाढायले. अहो महाराज मी पहिल्या जाऊ कीर्तनकार जे वाढानू काहीतरी चांगलं सांगा म्हणे. तू नका पुतळा लवलो जीव करस. म्हणजे कीर्तनकार काय खाता आहे बी सुधरत नाही. तुले भूल गेल वावरले ओ बानट सुरूत ना. तसंच आमना दादासाहेब असते मला पहिले विचारले ना महाराज काय खाशात असं. इतका प्रामाणिक माणूस पहिला भेटना मला विक्की दादासाहेब. आई शपथ सांगतो बरं का इतका प्रामाणिक माणूस. महाराज कदाचित आमना चुलावर काही माही बनेल राज तुमले चालीन का नाही का दुसऱ्याकडे नियोजन करू. इथला दिलदार व्यक्ती पहिला आहे ना ते बाकी नाही ना. 70% खाणार राहतं तरी सांगता आमना घरमा कोणीच खात नाही भाऊ. आणि दर रविवारले 2 बोगणा उतरतं सकाळ संध्याकाळ. अजिबात दपाड नाही माणूस नाही. असा प्रामाणिक लोक बेकार आवडतच माले शपथ सांगास मी. त्या भाऊने मला विचारानंतर म्हणत ध्यान माही घे म्हणतं भाऊ याला काही सुधरत नाही वाव रे भाऊ. त्याच्या गावात गेलो. आता कोणाचं घर कुठे आहे आपल्याला माहित नाही. खरं म्हणजे प्रवासाची आपल्याला आयडिया पण नाही. कोणता रस्ता कुठे जासा आहे बी मला सुधरत नाही. नुसतं गाडी मा बोटून कीर्तने जोडे उतरू इथलंच माहिती. ज्या गावाला गेलो तिथं गेल्याच्या नंतर गावात प्रवेश केला. एक उंच ओट्याचं घर होतं. तिथे एक आजी माय बसेल होती. संदीप दादासाहेब त्या आजी मायना जोडे जाऊ आणि ती आजी मायले विचारो बा. त्या आजी मायले विचारो आमका आमका नावनं व्यक्तीनं घर कोठे शेव असं. कारण मला माहितच नाही ना ते घर कुठे. पहिल्यांदा त्या गावात जाय राहतो. त्या आजी बसेले आजीन जोडे जासून आजीला विचारसो आमका आमका नावनं व्यक्ती कोठे रास. विचारायला जाय राहतो तोपर्यंत आजीनेच मला हाक मारली ना भाऊ आता आहे म्हणे.